संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आणि जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळा किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या 13D थिएटरचं लोकार्पण आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचं अनावरण होणार आहे। एखाद्या गडकिल्ल्यावर अशा पद्धतीने 13D थिएटर असलेला पन्हाळगड एकमेव किल्ला आहे। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून आणि जिल्हा प्रशासनाच्या सहयोगानं कोल्हापुरातल्या किल्ले पन्हाळगडावरती पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाच्या पार्श्वभूमीवरती विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन होणार आहे। विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझ्या मागे पाहायला मिळत असलेल्या कोल्हापुरातील आणि ऐतिहासिक पन्हाळगडावरील 13D थिएटरचं लोकार्पण सोहळा जो आहे तो होणार आहे, उद्घाटन सोहळा जो आहे तो होणार आहे आणि त्याचीच झलक जी आहे ती पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आपण दाखवूयात। आपण जर बघितलं तर किल्ले पन्हाळगडावरती अशा पद्धतीचं 13D शो जो आहे तो या थिएटरच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। पन्हाळगडाला मोठा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि तीच पार्श्वभूमी नेमकी काय आहे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माहिती व्हावी यासाठी पन्हाळगडाचा रणसंग्राम हा एक लघुपट बनवण्यात आलेला आहे आणि तोच लघुपट जो आहे तो या 13D शोच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे। जवळपास 21 मिनिटांचा हा लघुपट असणार आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आणि पन्हाळगडावरचा जो इतिहास यापूर्वी घडलेला आहे तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या लघुपटाच्या माध्यमातून होणार आहे। आणि आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून खरं तर या प्रकल्पाची उभारणी झालेली आहे, त्यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाची उभारणी झालेली आहे आणि कधी एकदा हे थिएटरचं उद्घाटन होते आणि अनेक जणांना हा लघुपट जे होते या ठिकाणी येऊन पाहण्याची उत्सुकता लागून राहिलेली। त्यामुळे आज सायंकाळी उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून अनेक पर्यटकांना देखील हा लघुपट जो आहे तो पाहता येणार, त्यामुळे निश्चितच आहे अनेकांची उत्सुकता मात्र आता ताणली गेलेली आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, पन्हाळा, कोल्हापूर।